टुडे वी आर गोइंग टू लर्न हिअर टॉपिक ऑफ डिग्री. ओके. आज आपण डिग्रीचं टॉपिक शिकणार आहोत. त्या डिग्री म्हणजे काय असतं किंवा डिग्रीचे सेंटेन्स कशा प्रकारे होतात किंवा डिग्रीचे फॉर्म कोणते आहेत ते आज आपल्याला पाहिजे आहे. तर डिग्रीचं 3 फॉर्म मध्ये डिवायडेशन होत असतं. तर फर्स्ट फॉर्म आहे डिग्रीचा पॉझिटिव्ह फॉर्म. फर्स्ट आहे पॉझिटिव्ह फॉर्म, सेकंड वन आहे कम्परेटिव्ह फॉर्म आणि थर्ड वन आहे सुपरलेटिव्ह फॉर्म. ओके. कोणतं सांगितलेलं आहे मी? फर्स्ट वन पॉझिटिव्ह फॉर्म, सेकंड वन आहे पॉझिटिव्ह कम्परेटिव्ह फॉर्म आणि थर्ड वन आहे सुपरलेटिव्ह फॉर्म. आता सुपरलेटिव्ह. एक्झॅक्ट हे फॉर्म काय असतात? जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा, शब्द आहे आपला इथं, वर्ड आहे इथे फास्ट. वर्ड कोणता आहे? फास्ट. आता हाच जर वर्ड कम्परेटिव्ह मध्ये घेण्यासाठी काय होतो? याचा इयर लागतो आणि सुपरलेटिव्ह घेण्यासाठी काय होतो? इथं ईएसटी लागतो. म्हणजे सुपरलेटिव्ह मध्ये ज्यावेळी आपण वर्ड घेत असतो त्याला ईएसटी लागतो आणि कम्परेटिव्ह मध्ये काय होतं? इथं इयर लागतो. म्हणजे फास्ट, फास्टर आणि फास्टेस्ट वर्ड होते. तर सेकंड वन आहे बघा इथे स्ट्रॉंग. तर स्ट्रॉंगला काय होतं? इथं ईआर लागतो. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय स्ट्रॉंग. होतं? इथे ईएसटी लागतो. देन आता टॉल आहे बघा. तर टॉलचं काय होतं? इथं कम्पॅरेटिव्ह मध्ये ईआर लागतो आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय होतं? इथं ईएसटी लागतो. देन यंग आहे तर यंग, यंगर आणि यंगेस्ट. ब्रेव, ब्रेवर आणि ब्रेवेस्ट. ओके. एकदा तुम्ही हे फॉर्म बोलायचे आहेत तुम्हाला एकदा. रिपीट. हा बोला. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. यंग, यंगर, यंगेस्ट. ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. ओके. समजले तर डिग्रीचे फॉर्म तुमचे? ओके. हो. आता याच्यामध्ये हेच फॉर्म घेऊन आपण हे डिग्रीचे सेंटेन्स कसे बनवायचे आहेत ते पाहणार आहोत आपण आज. आता जर फॉर एक्झाम्पल मी हा डिग्रीचा वर्ड घेतला इथं फास्ट, तर डिग्रीचं सेंटेन्स कसं बनतं आपलं? ज्यावेळी आपण दोन व्यक्ती असू द्या किंवा दोन वस्तू असू द्या याच्यामध्ये डिग्रीची तुलना असते. मग ते समानता असेल किंवा तुलना असेल किंवा एकच गोष्ट असते, ते सगळ्यात इम्पॉर्टंट पण दाखवली जाते. अशा प्रकारे 3 फॉर्म मध्ये त्याचं डिवायडेशन होत असतं सेंटेन्सचं. आता पहिल्यांदा घेतोय आपण तो सेंटेन्स घेतोय तो पॉझिटिव्ह डिग्रीचा. तर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य घेण्याच्या अगोदर आपण जे वर्ड घेतलेलं आहे ते 2 वर्ड घेतलेले आहेत तिथे सुझुकी आणि होंडा. आता इथे एक्झाम्पल, रेग्युलर एक्झाम्पल कसं होतं आपलं? सुझुकी हे घेतलेलं आहे आपण पहिला वर्ड. सुझुकी एकच असल्यामुळे आपण इथे इज वापरतोय आणि जो डिग्रीचा वर्ड आहे तो इथं फास्ट घेतलेला आहे. मग वाक्य कसं बनतं आपलं? सुझुकी इज फास्ट. सेंटेन्स कसं बनतंय आपल्या इथे? सुझुकी इज फास्ट. ओके. आता हेच आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये हे वाक्य घ्यायचं तर ते कशा प्रकारे घेणार आहोत? ज्यावेळी पॉझिटिव्ह डिग्री येते त्याच्या मध्ये लक्षात ठेवा, जे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य बनताना आपण जो पॉझिटिव्ह फॉर्म आहे त्या वर्डच्या अगोदर आणि नंतर ऍज एच स्ट्रक्चर लागतं. ओके. तर ते कसं स्ट्रक्चर वापरतो आपण ते लक्षात घ्यायचं. सुझुकी इज आपण आहे तसं वाक्य घेतलं, सुझुकी इज आहे तसं घेतलं. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं होतं की डिग्रीच्या वर्डच्या अगोदर ऍज आणि नंतर पण ऍज स्ट्रक्चर येतं. जसं की सुझुकी इज ऍज फास्ट ऍज, नंतर जो कम्पॅरिझन साठी जो वर्ड घेतलेला आहे तो आपण वापरत असतो. म्हणजे वर्ड कोणता आहे आपला? होंडा. वाक्य पूर्ण कसं होते आपल्या इथं? सेंटेन्स पूर्ण कसं होतं? सुझुकी इज ऍज फास्ट ऍज होंडा. काय म्हणतो आपण इथे? सुझुकी इज ऍज फास्ट ऍज होंडा. म्हणजे सुझुकी होंडा इतकीच वेगवान आहे. काय म्हणतो आपण इथे? सुझुकी होंडा इतकीच वेगवान आहे. म्हणजेच हे वाक्य कसं असतं तर याच्यामध्ये दोन गोष्टी समान दाखवतात. म्हणजे इथं होंडाची गाडी आणि सुझुकीची गाडीचा वेग हा समानच आहे. ओके. म्हणजे पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये दोन व्यक्ती किंवा दोन वस्तूंमध्ये समानता असते. ओके. समजलं? इथे काय डाऊट आहे का या वाक्यामध्ये तुम्हाला? समजले. आता पुढचं घेतोय आपण कम्पॅरेटिव्ह डिग्री. कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य कसं होतं बघा. तर जे आहे याच्यामध्ये सुझुकी आहे तसं घेतो आपण, सुझुकी इज आहे तसं घेतलं. देन डिग्रीचा वर्ड आहे इथं इयर. ओके. म्हणजे जो डिग्रीच्या वर्डला काय लागतो तर कम्पॅरेटिव्ह असल्यामुळे इथं काय होतो? इयर लागतो. काय लागतो इथे? इयर लागतो. सुझुकी इज फास्टर, नंतर काय करतो आपण इथे दॅनचं स्ट्रक्चर घेतो आणि नंतर काय घेतोय आपण इथं होंडा घेतो, आहे तो वर्ड. ओके. कम्पॅरिझन साठी घेतलेला. म्हणजेच कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं ज्यावेळी वाक्य बनवतो त्याच्यामध्ये काय होतं? डिग्रीचा जो फॉर्म आहे म्हणजे जो आपण फॉर्म जो घेतलेला आहे वर्ड त्याच्या बरोबर काय लागतं इथे? ईआर लागतं. देन त्यांचं स्ट्रक्चर असतं. ओके. आणि नंतर जो डिग्रीचा जो कम्पॅरिझन साठी वर्ड घेतलेला आहे तो घेत असतो आपण. मग बाकी कसं बनतं आपल्या इथं? सुझुकी इज फास्टर दॅन होंडा. सुझुकी इज फास्टर दॅन होंडा. म्हणजे कसं म्हणतो आपण इथं? सुझुकी होंडा पेक्षा जास्त वेगवान आहे. काय म्हणतो आपण इथे? सुझुकी होंडा पेक्षा जास्त वेगवान आहे. म्हणजे दोन ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? तुलना दाखवलेली आहे. या वाक्यामध्ये काय असतं? तुलना दाखवलेली असते. समजलं इथं? काय डाऊट आहे हो. याच्यामध्ये? नाही समजले. म्हणजे दोन गोष्टींमध्ये तुलना दाखवलेली आहे इथे. आता पुढचं जे सेंटेन्स आहे ते सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. तर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्स मध्ये आपण कशा प्रकारे घेतो हे वाक्य? तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय होतं की एकच गोष्ट सगळ्यांमध्ये इम्पॉर्टंट दाखवलेली असते. ओके. अशा प्रकारचं सेंटेन्स राहतं. जसं की आता बघा,
हेच वाक्य आपण घेतोय, सुझुकी इज आहे तसं घेतलं, याच्यामध्ये दचं स्ट्रक्चर ऍड होतं आणि जो डिग्रीचा वर्ड आहे त्याला ईएसटी लागतो आणि ते रिमेनिंग आहे स्ट्रक्चर आपण ते कव्हर करत असतो. जसं की सुझुकी इज द फास्टेस्ट व्हेकल इन इंडिया, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये सुझुकी ही सर्वात वेगवान गाडी आहे. म्हणजे सुझुकी इंडियामध्ये सर्वात वेगवान गाडी आहे. म्हणजे सर्व गाड्यांमध्ये आपण सुझुकी एकच गाडी काय करत आहोत, तिला इम्पॉर्ट म्हणजे तीच जास्त सर्वांमध्ये वेगवान दाखवत आहोत. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य कसं राहतं की तीच गोष्ट, एकच गोष्ट आहे ती सर्वांमध्ये श्रेष्ठ दाखवली जाते. ओके, समजलं इथे? हो. सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे झालेलं आहे आपल्या इथे, जसं की सुझुकी इंडियामध्ये सर्वात वेगवान गाडी आहे. बरं, आता हेच वाक्य तुम्ही मला एकदा बोलून दाखवायचं आहे आणि काही डाऊट असेल तरी मला विचारून घ्यायचं आहे याच्यामध्ये. हा, बोला. सुझुकी इज फास्ट. हम्म, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सुझुकी इज ऍज फास्ट ऍज होंडा. हम्म. सुझुकी होंडा इतकीच वेगवान आहे. ओके. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये सुझुकी इज फास्टर दॅन होंडा. सुझुकी होंडा पेक्षा जास्त वेगवान आहे. सुपरेटिव्ह डिग्री मध्ये सुझुकी इज द फास्टेस्ट व्हेकल इन इंडिया. सुझुकी इंडियामध्ये सर्वात वेगवान गाडी आहे. ओके, समजले ते व्यवस्थित? हो. ओके, आता पुढचा वर्ड आपण आणखी घेतलेला आहे ते स्ट्रॉंग शब्द घेतलेला आहे, स्ट्रॉंग वर्ड घेतलेला आहे डिग्रीचा फॉर्म मधला. आता हा स्ट्रॉंग वर्ड घेतलेला आहे बघा. या स्ट्रॉंग वर्ड मध्ये आपण दोन व्यक्तींची तुलना करतोय. ओके, जसं की आता एक्झाम्पल काय घेतलेलं आहे आपण इथे, राम इज स्ट्रॉंग. ओके, दोन व्यक्ती घेतोय आपण, राम आणि श्याम. आता याच्यामध्ये जो पहिलं पर्सन आहे आपण राम घेतलेला आहे, राम एकच असल्यामुळे आपण इथे इज वापरतोय आणि जो डिग्रीचा वर्ड आहे तो स्ट्रॉंग घेतलेला आहे, असं आपण रेग्युलर एक्झाम्पल बनवलेलं आहे. आता याच्यावरती आपण पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स बनवणार आहोत. आता इथे बघा, जसं की पहिलं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जसं की मी तुम्हाला रूल जे सांगितलेलं आहे त्या रूल्स नुसार काय होतं, इथं ऍज एजचं स्ट्रक्चर येतं. काय येतं याच्यामध्ये, ऍज एजचं काय होतं, राम इज ऍज स्ट्रॉंग ऍज श्याम. नेक्स्ट ओके. एक्झाम्पल आपण घेत आहोत इथे स्ट्रॉंग. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं घेत आहोत आपण इथे, स्ट्रॉंग. ओके, आता हा स्ट्रॉंग हा वर्ड घेऊन आपण एक्झाम्पल बनवतो, जसं की राम आणि श्याम ह्या दोन व्यक्तींमध्ये आपण तुलना करतोय. आता म्हणजे दोन व्यक्ती घेऊन आपण हे वाक्य बनवत आहोत. जसं की रेग्युलर सेंटेन्स आहे आपलं राम इज स्ट्रॉंग, रेग्युलर सेंटेन्स काय आपलं राम इज स्ट्रॉंग. आता हेच वाक्य आपलं कशामध्ये बनतं, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपण कशा प्रकारे हे वाक्य घेतो, जसं की राम इज ऍज स्ट्रॉंग ऍज श्याम. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूल काय सांगितलेला आहे, आपल्या डिग्रीच्या वर्ष अगोदर आणि नंतर काय येतं, ऍज एजचं स्ट्रक्चर येतं. मग राम इज ऍज स्ट्रॉंग ऍज श्याम, राम श्याम इतकाच स्ट्रॉंग आहे. ओके, राम श्याम इतका स्ट्रॉंग आहे म्हणजे ताकदवर आहे. देन ज्यावेळी आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये घेतो हेच वाक्य, त्यावेळी कसं होतं, राम इज स्ट्रॉंगर दॅन श्याम, राम इज स्ट्रॉंगर दॅन श्याम, म्हणजे राम श्याम पेक्षा ताकदवर आहे. ओके, आणि ज्यावेळी सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य बनवतो आपण त्यावेळी हे वाक्य कसं बनतं, राम इज द स्ट्रॉंगेस्ट इन अवर क्लास, म्हणजे राम आमच्या क्लासमध्ये सर्वात स्ट्रॉंग मुलगा आहे. समजलं? हो. म्हणजे अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये हे वाक्य बनवत असतो. बरं, स्ट्रॉंगचं हे वाक्य बोलायला घेऊ तुम्ही एकदा, आहे ते वाक्य. राम इज स्ट्रॉंग. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये राम इज ऍज स्ट्रॉंग ऍज श्याम. हम्म, कंपॅरेटिव्ह डिग्री राम इज स्ट्रॉंगर दॅन श्याम. ओके. सुपरेटिव्ह डिग्री राम इज द स्ट्रॉंगेस्ट इन अवर क्लास. ओके, ठीक, गुड. ओके, आता याच्यामध्ये पुढचं कोण, एक वर्ड घ्या, टॉल घ्यायचंय तुम्हाला शब्द. टॉल घेऊन तुम्ही दोन व्यक्तींमध्ये किंवा अवस्थेमध्ये तुम्हाला हे एक एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला बोलायचं आहे. ओके, इफ यू वॉन्ट टू टेक टाइम 1 minute, सो यू टेक. राम इज टॉल. ओके, पॉझिटिव्ह डिग्री राम इज ऍज टॉल ऍज श्याम. ओके, Comparative degree Ram is taller than Sham. ओके, Superlative degree Ram is the tallest in our school. ओके, ओके, गुड. समजलं व्यवस्थित तिथपर्यंत? हो. काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. बरं, आता आणखी एक एक्झाम्पल घ्या तुम्ही, ब्रेवचं घ्या एक एक्झाम्पल, ब्रेवचं. Sita is brave. Positive degree Sita is as brave as Gita. Comparative degree Sita is braver than Gita. So, superlative degree Sita is
द ब्रेवेस्ट इन अवर स्कूल. ओके 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 ओके, ठीक आहे. समजलं व्यवस्थित तुम्हाला इथे डिग्रीचं सेंटेन्स कसे घ्यायचे हो, ते? ठीक. चला, आता समजलं. अशा प्रकारे आपलं डिग्रीचं टॉपिक आहे ते संपलेलं आहे. काही डाऊट आहे याच्यामध्ये पुढे काय अजून? नाही, समजलंय.